लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली यांच्यातर्फे डॉक्टर शोभा आबासाहेब मदाळे आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आपले हे 16वे ऑनलाईन प्रेझेंटेशन आहे. प्रकरण 6वे भारतातील सामाजिक समस्या. त्याच्यामधील पहिला घटक आहे वृद्धांच्या समस्या. अशा या वृद्धांच्या समस्येमधील देखील हा आपला तिसरा घटक आहे. मागच्या तासाला आपण वृद्ध म्हणजे काय, वृद्धांना येणाऱ्या समस्या आणि या समस्येवर आधारित मी आपणास व्हिडिओ देखील दाखवला होता. ते तुम्ही पाहिलेच असेल. अशाच या वृद्धत्वाचा एक पैलू आपण पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि व्हिडिओ देखील पाहिलेले देखील आहेत. आता बाकीचे जे काही पैलू आहेत त्याचे माहिती आपण आज या तासामध्ये घेणार आहोत. यामध्ये मागच्या तासाला ज्या समस्या सांगितल्या होत्या त्याच्याही पेक्षा अजून काही समस्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. यामध्ये कौटुंबिक समस्या आहे, म्हणजे कुटुंबाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये जबरदस्तीने काम करावयास लावणे, क्रूरपणे वागवणे, छळ करणे, कुचेष्टेचा विषय बनविणे, त्रास देणे आणि शारीरिक छळ करणे. तर तुम्हाला माहीतच आहे मुलांनो, लहानपणी आपले आई वडील आपल्याला प्रेमाने, मायेने, आपुलकीने आपल्याकडून कामे करून घेत होते. याशिवाय आपले संरक्षण करत होते, संवर्धन करत होते, आपल्यावर चांगले संस्कार करून आपल्याला मोठे केलेले आहे आणि आता करीत देखील आहेत आपल्यावर. अशाच पद्धतीने आज आपले आई बाबा असो, आजी आजोबा असो, हे साठी ओलांडलेले आहेत. त्यांच्याशी देखील आपण आपल्याला जसे बिहेवियर दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण देखील तशा पद्धतीची वागणूक आपल्या साठी ओलांडलेल्या कुटुंबातील सदस्यांना दिले पाहिजे मुलांनो. तर इथं आज बघा, जे काही कुटुंबाशी संबंधित आहेत समस्या ह्या मी सांगितलेल्या आहेत, सांगते आहे. यामध्ये याच्या अगोदर याची कल्पना दिलेलीच आहे. मग मुद्दे सांगितल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपल्यासाठी ओलांडलेल्या घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर वागायचे हे आपणच ठरवायचे आहे मुलांनो. पहिला आकडा आहे इथं जबरदस्तीने काम करावयास लावणे. इथं साठी ओलांडलेल्या व्यक्तींच्या मध्ये शक्ती कमी असते, कारण सर्व शरीरातील अवयव जे आहेत त्याच्यातली जी काही क्षमता असते ती हळूहळू कमी झालेली असते. काम करण्याची क्षमता, ताकद ही त्यांच्यामध्ये नसते आणि म्हणूनच त्यांना जबरदस्तीने काम करावयास लावता कामा नये. क्रूरपणे वागविले जाते. मुलांनो, आजकाल साठी ओलांडलेल्या लोकांना क्रूरपणे कामास लावलं जातं. अशा पद्धतीने तुमचे आई वडील तुम्हाला काम लावतात का हो? नाही ना. मग उद्या मोठेपणी तुम्ही देखील अशा पद्धती करणार का? नाही ना. छळ करणे, सतत छळ करणे, टॉन्ट मारणे, कुचेष्टा करणे, त्यांची कुचेष्टा बनविणे, त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देणे, मानसिक भावनी लागेल, जिव्हारी लागेल असे बोलणे, याशिवाय शारीरिक छळ करणे, भीक मागावयास लावले, अन्न, कपडे, पैसा याच्यासाठी दारोदार जाऊन भीक मागायला लावले, बाजारात जाऊन भीक मागायला लावणे, रस्त्यावर जाऊन भीक मागायला लावणे, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन भीक मागायला लावणे किंवा जिथे सिग्नल पडलेलं असेल तिथे जाऊन भीक मागावयास लावणे, या सर्व गोष्टी केल्या जातात. पण मुलांनो, तुम्ही विचार करा की
आपल्यावर आपले आई वडील असे करते आहेत का, आपल्याकडून असे करवून घेतात का, हा विचार करून या गोष्टी आपण करणार आहोत का साठी ओलांडलेल्या व्यक्तीबरोबर, हे आपणच ठरवायचे आहे. कौटुंबिक समस्येमध्येच आपल्याला आर्थिक समस्या देखील सांगता येईल. यामध्ये पैशाशी संबंधित असणारी समस्या, नोकरी, सेवानिवृत्ती, पेन्शन, नोकरी काहींना नसते, त्याचबरोबर त्यांच्यावर मुलांची जबाबदारी असते. मुले लहान असतात तेव्हा त्यांचं शिक्षण करणे, विवाह करणे, याशिवाय आपल्यावर वयामुळे निर्माण होणारे विविध प्रकारचे आजार उपचारावरील खर्च, विशिष्ट आहार, धार्मिक कार्ये, दवाखान्यात गेल्यानंतर जाणे येणे, लिहून दिलेली औषधं घेणे, याशिवाय घर घेणे, बांधणे, या सर्व गोष्टी पैशाशी निगडीत आहेत. ह्या असायलाच हवा आणि पैसा असेल तर ह्या गोष्टी सर्व काही करू शकतो. जर नसेल तर तिथे समस्या निर्माण होत असते आणि त्यासच आपण आर्थिक समस्या असं म्हणतो. पैशाशी निगडीत असणाऱ्या समस्या त्या आर्थिक समस्या होत. तिथं आपल्याला सांगता येईल की नोकरी, जोपर्यंत नोकरी आहे तोपर्यंत पगार मिळतो, पण नोकरी संपल्यानंतर सरकारची जी नोकरी केलेली असते त्याबद्दल निवृत्ती दिली जाते, म्हणजेच पेन्शन दिली जाते. काहींना पेन्शन दिली जाते, पण काहींना नोकरीच नाही. अशा लोकांचे काय बरे? अशा वेळेस काही लोकांच्यावर जबाबदारी निर्माण होते की ज्यांची मुलं अजून लहान आहेत त्या मुलांच्यावर त्यांना मोठी करणं, त्यांचं शिक्षण करणं, त्यांचं योग्य वयात लग्न करून देणं, यासाठी पैशाची गरज असते. याचबरोबर आपले देखील वय झालेले असते. अशा वयामुळे काय होतं, शारीरिक ताकद कमी होते आणि त्यामुळे विविध प्रकारचे आजाराची निर्मिती होते आणि अशा प्रकारच्या आजारावर उपचार करण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो आणि ह्याच्यासाठी पैशाची गरज असते. याशिवाय दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर सांगतात आहार विहाराबद्दल, आपण काय खाल्ले पाहिजे, काय खाता कामा नये, याचे आहाराबाबत सुद्धा नियोजन करणं गरजेचं असतं आणि ते पैशावर आधारित असते. त्याचबरोबर धार्मिक कार्ये केली जातात. समजा फॉर एक्झाम्पल मुलाचं लग्न झालेलं आहे, मुलाचं लग्न झाल्यानंतर देवदर्शनाला न्यावं लागतं. काही वेळेस देवाला बोललं जातं, जोडीने आम्ही पाठवून देतो. अशा वेळेस अशा प्रकारची धार्मिक कार्य करण्यासाठी पैशाची गरज असते. प्रवास करण्यासाठी पैशाची गरज भासत असते. त्याचबरोबर दवाखान्यात जाण्या येण्यासाठी वाहनाची गरज असते. जवळ वाहन नसेल तर बाहेरचं वाहन म्हणजे रिक्षा असेल, बस असेल, टॅक्सी असेल, याच्यातून जावयाचं असेल तर त्यांना त्या मीटरचं भाडं द्यावं लागतं आणि हे भाडं देण्यासाठी पैसे द्यावे लागतात. याचबरोबर सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे पैसा असेल, नोकरी असताना घेतलं असेल, घर वगैरे बांधलं असेल, घर घेतलं असेल, पण ज्यांनी अजून घेतलेलं नसेल, अशा वेळेस त्यांना राहण्यासाठी डोक्यावर छत म्हणून घर घेत असतात किंवा घर बांधावयाचे असते. अशा वेळेस देखील पैशाची गरज भासत असते आणि ही सर्व पैशाशी निगडीत असते आणि म्हणून त्यास आर्थिक समस्या असं इथं म्हटलं जातं. पुढचं आपल्याला इथं सांगता येईल आरोग्य सेवेच्या उपलब्धतेच्या समस्येसंबंधी. याच्यामध्ये पहिलं आहे
वृद्धांच्या शारीरिक व मानसिक आजारासंबंधात जी काही उपलब्धता असेल आरोग्य सेवा याचा लाभ मिळण्याबाबत कंपवात, स्मृतिभ्रंश, अनियमित शारीरिक मलत्याग, मूत्राशयाच्या स्नायूंची शिथिलता, मानसिक मनोविकार, मानसिक नैराश्य, कंटाळा, मानसिक आजारास पात्र नसलेली भावना, सुविधा उपलब्धता, जाणे येणे शक्य अशक्य. आता याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला शारीरिक व मानसिक आजार ह्या आरोग्यविषयक समस्या आहे. म्हणजेच काय, शरीराच्या संबंधित ज्या काही आजार निर्माण होतात त्या आजाराशी संबंधित ज्या समस्या आहे त्यास आरोग्यविषयक समस्या असे म्हणतात. इथे 60 ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला शारीरिक व मानसिक आजार निर्माण होत असतात आणि हे आजार हळूहळू होत असते. त्याची प्रक्रिया हळूहळू होत असते. जेव्हा ह्या आजार निर्माण होत असतात तेव्हा त्यांना आरोग्य सेवेची गरज असते आणि त्याची उपलब्धता असणं गरजेचं असतं. यामध्ये प्रथम कंपवात आणि स्मृतिभ्रंश हा होत असतो. म्हणजेच काय की हळूहळू स्मरणशक्ती कमी होते. याचबरोबर शरीरामधील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या तयार होत असतात. उदाहरणार्थ जे अनियमित मलत्याग हे होत असतं, नियमितपणे शौचाला जाणं होत नाही, त्या मलाचा त्याग होत नाही. याचबरोबर मूत्राशयाच्या संबंधित समस्या तयार होतात. मूत्राशयाच्या स्नायूंची शिथिलता होते. मानसिक मनोविकारावर त्याचा परिणाम होत असतो, कारण मनाच्या विरुद्ध जाऊन अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे त्यांच्या मनासारखं होईलच असं नाही आहे. कुटुंबामध्ये राहत असताना किंवा समाजात, तर अशा वेळेस त्यांच्या विरुद्ध गेलं की त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होतं आणि कंटाळा देखील निर्माण होतो. त्याचबरोबर जर त्यांनी त्यांचे कोणी जर आदर केला नाही, सन्मान केला नसेल, तर मानसिक दृष्टिकोनातून त्यांना असं वाटतं की आपण आदरास पात्र नाही आहोत, अशी त्यांची भावना होते. याचबरोबर सुविधा ह्या उपलब्ध लवकर होत नाहीत. जाण्या येण्यासाठी काही वेळेस शक्यता नसते, काही वेळेस अशक्य देखील असतं. पुढची समस्या आहे ती सामाजिक समस्या आहे. म्हणजे समाजाशी संबंधित असणारी समस्या म्हणजे सामाजिक समस्या हो. आता याच्यामध्ये वृद्धांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. आज समाजामध्ये त्यांच्याविषयी दर्जा कमी होत चाललेला आहे. पुढचा मुद्दा सांगता येईल की कुटुंबामध्ये, समाजामध्ये आज स्थान कमी होत चाललेलं आहे. याशिवाय नोकरी आहे म्हणून तेथे किंमत आहे, उत्पन्न आहे म्हणून त्यांचा दर्जा आहे. त्याशिवाय त्यांच्यात बदल झाल्यामुळेच आपोआपच भूमिका आणि दर्जात बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. पुढे तरुण मुले वृद्धांना समजून घेत नाही. इथं आपल्याला सांगता येईल मुलांनो की आज समाजामध्ये वृद्धांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा झालेला आहे की यांना ऐकू येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही, डोळ्याला दिसत नाही, यांना काय सांगायचं, यांना काय एवढी किंमत द्यायचं आणि यांना काय करायचं आहे सगळ्या गोष्टी सांगून, अशा प्रकारचा दृष्टिकोन
आज समाजातील लोकांच्या मध्ये झालेला पाहावयास मिळतो. याशिवाय त्यांच्याबद्दलचा दर्जा देखील कमी झालेला आहे. याशिवाय आपल्याला सांगता येईल कुटुंबामध्ये देखील त्यांचा दर्जा आज कमी झालेला आहे. जोपर्यंत नोकरी होती, नोकरीवरून जोपर्यंत सेवानिवृत्त नव्हते झाले तोपर्यंत त्यांची किंमत कुटुंबामध्ये होती. जोपर्यंत कुटुंबामध्ये त्यांचं उत्पन्न पाहायला मिळत होतं तोपर्यंत त्यांचा दर्जा होता. आणि आज सेवानिवृत्त झाल्यानंतर आपोआपच त्यांच्या कुटुंबामध्ये भूमिका आणि दर्जामध्ये बदल झालेला पाहावयास मिळतो. तशाच पद्धतीने समाजामध्ये देखील नोकरीला नसल्यामुळे आपोआपच त्याच्यात बदल होईल. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आजची मुले अशा वृद्ध लोकांना समजून घेत नाही. पुढची बरेच आणखीन समस्या आहेत. त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार दुसऱ्यांच्यावर अवलंबून असणे, यामध्ये बँकेतील व्यवहारामध्ये अडचणी निर्माण होतात. कामे, कोर्ट कचेरी, शेती, आजार, कोणीही नसणे, करमणुकीच्या साधनांचा अभाव असणे, व्यक्तिगत स्वच्छतेबाबत समस्या निर्माण होतात, सेवा शुश्रूषा याबाबत मनुष्यबळ, अशी इतर अनेक कारणे आहेत की ती आर्थिक व्यवहारावर अवलंबून असतात. यामध्ये बघा, जी काही सेवानिवृत्त झालेल्या व्यक्ती असतात त्यांना पेन्शन मिळते, निवृत्ती वेतन मिळते, तेव्हा त्यांना स्वतःला बँकेत जावं लागतं. आजकाल सरकारचा नियम झालेला आहे, महिन्याला वृद्ध व्यक्ती बँकेत आली पाहिजे, म्हणजे ती हयात आहे की नाही हे समजण्यासाठी. आणि बँकेचे अनेक प्रकारचे व्यवहार असतात, त्यामध्ये अडचणी या निर्माण होत जात असतात. याशिवाय अशा वृद्धांची अनेक प्रकारची कोर्टातली कामे असतात, कोर्टामध्ये केसेस सुरू असतात. अशा वेळेस कोर्टात जाणं, कचेरीत जाणं, त्याचबरोबर काहींची शेती असते, शेतीची कामं पाहणं, यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यासाठी दुसऱ्यांची मदत त्यांना घ्यावी लागते. याशिवाय ते आजारी असतील तर त्यांच्या शेजारी कोणी नसतील तर त्यांना फार अडचण ही निर्माण होत असते. त्याचबरोबर घरामध्ये करमणूक होण्यासाठी त्यांची काही साधने नसतील तर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ घरामध्ये रेडिओ नसेल, टी व्ही नसेल किंवा साधं वर्तमानपत्र तरी असणं गरजेचं आहे. या तिन्ही जर बाबी नसतील, याशिवाय नातवंड तरी असणं गरजेचे असते. यामध्ये जर हे कोणतेच नसतील करमणुकीसाठी तर अडचणी ह्या निर्माण होत असतात. याशिवाय व्यक्तिगत प्रकारची स्वच्छता असते, त्यामध्ये सुद्धा स्वच्छता करण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि या गोष्टी दुसऱ्यांच्यावर अवलंबून असते. याशिवाय जर आजारी पडले असतील तर अशा वेळेला सेवा शुश्रूषा करणे गरजेचे असते आणि अशा वेळा मनुष्यबळाची गरज भासत असते. म्हणजे घरामध्ये अनेक माणसांची गरज असते. माणसे असतील तर त्यांची सेवा शुश्रूषा ही चांगली होते, नसतील तर अडचण होते, दुसऱ्यांच्यावर अवलंबून त्यांना राहावं लागतं. ही कारणे आर्थिक व्यवहारावर अवलंबून असलेल्या समस्या आहेत आणि त्या दुसऱ्यांच्यावर देखील अवलंबून राहाव्या लागतात. यामध्ये आणखी काही इतर कारणे सांगता येतील, जसे वृद्ध, याच्यामध्ये स्त्री ही
वृद्ध होत असते, पुरुषही वृद्ध होत असतात. काही असे दुर्बल घटक देखील आहेत, ते वृद्ध होतात. यामध्ये स्त्रिया ह्यांना कमी लेखलं जातं, त्यांचा दर्जा कनिष्ठ आहे आणि यांना दुर्बल घटकामध्ये मोडलेलं आहे, टाकलेलं आहे. यामध्ये आणखीन आपल्याला सांगता येईल समलैंगिक, उभयलैंगिक, तृतीयपंथी, अपंग हे तिन्ही घटकांना आपलं दुर्बल घटकामध्ये टाकलेलं पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये स्त्रिया आहेत. आता अनेक प्रकारच्या समस्या स्त्रियांना या निर्माण होत असतात. याशिवाय समलैंगिक आहेत, उभयलैंगिक, तृतीयपंथी आहेत. वृद्ध झाल्यानंतर, 60 ओलांडल्यानंतर त्यांना देखील समस्या या निर्माण होत असतात. त्यामध्ये अपंग देखील आहे, ज्यांना डोळ्याला दिसत नाही, ज्यांना ऐकू येत नाही, याचबरोबर ज्यांना हात नाहीत, एक हात आहे दुसरा हात नाही, एक पाय आहे दुसरा पाय नाही, किंवा दोन्ही पाय नसतील, अशा अपंग लोकांची सुद्धा समस्या आज कुटुंबामध्ये, समाजामध्ये, देशासमोर आवासून उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तुम्ही जर बघितला तर रस्त्यावर चार चाकं लावून खटाऱ्यासारख्या ह्याच्यावर अपंग लोक स्टँडवर दिसतील, आपल्याला रस्त्यावर चालताना दिसतील, इवन रेल्वे स्टेशनवर भीक मागत असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. अशा या दुर्बल घटकांना देखील विविध प्रकारच्या समस्या 60 ओलांडल्यानंतर निर्माण होत असतात. आता अशा या 60 ओलांडलेल्या व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना या सरकारने केलेल्या आहेत. यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार हे आहेत. ते दोन्ही सरकारनी त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा सरकारची भूमिका काय आहे हे बघणार आहोत. याच्यामध्ये सरकारच्या 2 प्रकारच्या भूमिका असलेल्या पाहायला मिळतात. एक वृद्धांची देखभाल, आणि यामध्ये वृद्धांच्या देखभालीमध्ये सरकारने धोरण हे आखलं पाहिजे. त्यांची समस्या कशी सोडवता येईल. नुसतंच धोरण आखून चालणार नाही, तर ते धोरण जे काही आखलेलं आहे त्याची अंमलबजावणी ही केली पाहिजे. याचबरोबर केंद्र सरकारने देखील काही सुविधा ह्या कराव्या लागतात. यामध्ये सामाजिक न्याय व मनुष्यबळ विकास खात्याची देखील जबाबदारी आहे. धोरण आखलं, त्याची अंमलबजावणी केली, एवढं करून चालणार नाही, तर ते खातं ची जबाबदारी त्या व्यक्तीकडे सोपवणं गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला इथं केंद्र सरकार नुसतं जबाबदारी सोपवून चालणार नाही, तर काही राज्य सरकार आहे, सेवाभावी संस्था आहेत, नागर समाज आहेत, यांच्याकडे सुद्धा ही गोष्ट दिली पाहिजे की त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल. त्याचबरोबर आपल्याला दुसरी बाजू इथं सांगता येईल. नुसतीच सरकारची भूमिका सांगून चालणार नाही, तर काही ध्येय धोरणंसुद्धा सरकारने योजली पाहिजेत. आता इथं 1999चं राष्ट्रीय धोरण काय आहे सरकारने केलेलं हे बघणार आहेत. तर पहिल्यांदा त्यांनी वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेणं हा उपाय सुचवलेला आहे. वृद्ध लोकांच्यासाठी काही आश्रम निर्माण करणं हे गरजेचं आहे. तिथे गेल्यानंतर त्या वृद्धांना आधार दिला गेला पाहिजे. याशिवाय त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. विविध प्रकारची आरोग्य केंद्र उभी केली पाहिजेत. अशा पद्धतीने इथं या सरकारची ध्येय धोरणे आहेत. 1999चे राष्ट्रीय धोरण आहे. यामध्ये जी काही आरोग्य केंद्रे तयार केलेली आहेत, अशा या आरोग्य केंद्रांमधून विविध प्रकारच्या सेवा सुविधा
या साठी ओलांडलेल्या वृद्धांना पुरवल्या पाहिजेत. नुसतंच सेवा सुविधा देऊन चालणार नाही, तर त्यांच्या सुरक्षिततेची देखील हमी त्यांनी घेतली पाहिजे. ती व्यवस्था देखील त्यांनी केली पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकार आणि सरकारच्या उपाययोजनेबरोबरच वृद्ध व्यक्तींच्या याच्यामध्ये कुटुंबातील व्यक्तींनी देखील त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला सांगता येईल की परिस्थितीशी जुळवून घेणं, इतरांच्या सहवासात राहणं, घरामधील प्रत्येक गोष्ट सतत सांगत बसू नये, स्वतःच्या मनाची तयारी करणे, पुढे वेळ घालविणे, नातवंडांना खेळविणे. जसे सरकारनी आपलं धोरण ठरवलं, ध्येय धोरणानुसार ते समस्या त्यांची सोडवत आहे, तशाच पद्धतीने कुटुंबातील साठी ओलांडलेल्या वृद्ध व्यक्तींनी देखील स्वतः समस्या सोडवली पाहिजे. ती समस्या उद्भवूच नये अशा पद्धतीची व्यवस्था स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवून केली पाहिजे. म्हणजेच तरी काय, ह्यासाठी ओलांडलेल्या व्यक्तीने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या बरोबर जुळवून घेतले पाहिजे. त्यांचे स्वभाव कशा पद्धतीचे आहेत त्या पद्धतीने वृद्धांनी सुद्धा वागलं पाहिजे. याचबरोबर त्या प्रत्येक सदस्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे, त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे, आदान प्रदान केलं पाहिजे. याशिवाय सतत जे काही घडत असतं घरामध्ये, तीच गोष्ट सतत सांगत बसू नये. एकदा सांगितलं तर झालं, तेच 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 सांगण्याचा प्रयत्न वृद्धांनी करू नये. याशिवाय स्वतःच्या मनाची तयारी देखील अशा वृद्धांनी केली पाहिजे. आपल्याला असंच वागायचं आहे, आपल्याला कुटुंबातील व्यक्तीशी जुळवून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी ॲडजस्टमेंट केलं पाहिजे आणि तेच तेच उगाळत बसू नये याविषयी मनाची तयारी वृद्धांनी केलं पाहिजे. याशिवाय वेळ घालविण्याची अनेक प्रकारची साधनं आहेत, त्या साधनाचा वापर वृद्धांनी केलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, घरामध्ये नातवंड आहेत, त्या नातवंडांना खेळविले पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, करमणूक त्यांची केली पाहिजे, विविध प्रकारचे चांगले खेळ शिकवले पाहिजेत, चांगले संस्कार केले पाहिजेत. याशिवाय अनेक गोष्टी कुटुंबामध्ये वेळ घालवण्याची साधनं आहेत. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल पुढच्या अनेक गोष्टी अशा आहेत की वृद्ध व्यक्ती त्या स्वतः करू शकतात. यामध्ये पहिलं आपल्याला सांगता येईल फिरायला घेऊन जाणे, मुलांना नातवंडांना फेरफटका करून आणणे, त्यांच्या गप्पा गोष्टी करणे, पुस्तके वाचणे, घरामधील कामामध्ये मदत करणे, आपला दर्जा कुटुंबामध्ये आपणच निर्माण करावयाचा आहे आणि आपणच तो टिकवून ठेवायचा आहे. यामध्ये असं सांगता येईल की वृद्धांनी बघा, लहान मुले असतील त्यांना फिरवलं पाहिजे, फिरायला नेलं पाहिजे, बागेत नेलं पाहिजे, त्यांच्यावर विविध प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत. मोठी मुले असतील तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे, त्यांच्या विचारांशी देवाणघेवाण केली पाहिजे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत. अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत, विविध विषयावरती पुस्तके उपलब्ध आहेत, लायब्ररी आहे, मोठमोठ्या प्रकारच्या शहरामध्ये वाचनालये आहेत, तिथे अनेक प्रकारची पुस्तके आहेत, मासिक आहेत, वर्तमानपत्रिका आहेत,
ते वाचण्याचा प्रयत्न या वृद्धांनी केला पाहिजे. म्हणजेच आपले मन वाचनामध्ये रममाण केले पाहिजेत. जर त्याच्यात कंटाळा निर्माण झाला तर घरामध्ये अनेक प्रकारची कामे आहेत. साधी साधी कामे आहेत. भाजी निवडणे, कपडे धुतलेले वाळत घालणे, वाळलेले घेऊन येणे, पाणी इकडचं तिकडे नेऊन ठेवणे, जर कुकर शिट्ट्या झाल्या आहेत की नाही हे बघणे, केर काढून ठेवला असेल तर केर टाकून देऊन येणे, मुलांना शिकवलं पाहिजे. अशी अनेक प्रकारची कामं कुटुंबामध्ये आहेत. स्वतः चहासुद्धा करून घेऊ शकता, दूध तापवून घेऊ शकता. होत नसेल तर दुसऱ्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजेच काय, स्वतःचा दर्जा स्वतःच आपण टिकवून ठेवला पाहिजे आणि स्थान आपलं निर्माण केलं पाहिजे. आणखीन शासनाच्या अनेक प्रकारच्या उपाययोजना आहेत. त्या उपाययोजना त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. जर ते मिळत नसतील साठी ओलांडणाऱ्या लोकांना, तर शासनाचं पण कर्तव्य आहे ते त्या वृद्धापर्यंत ह्या सवलती मिळतात की नाही, त्यांना दिल्या जातात की नाही. याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक निवृत्ती वेतन आणि भविष्यकाळ निर्वाह निधी, आणि दुसरं अन्य सवलती. यामध्ये आपल्याला सांगता येईल की निवृत्ती वेतन आणि भविष्यकाळ निर्वाह निधी हा त्या साठी ओलांडलेल्या दिल्या पाहिजे. अशा व्यक्तींना दिले तर त्यांचा एक आर्थिक गरज पूर्ण होऊ शकते आणि आर्थिक गरज पूर्ण होऊन त्यांचा कुटुंबामध्ये दर्जा वाढू शकेल, भूमिकाही वाढू शकेल आणि दुसऱ्यांच्यावर ते अवलंबून राहणार नाही. ज्यांना पेन्शन मिळत नाही त्यांना देखील पेन्शन शासनाने देऊ केली पाहिजे. याशिवाय ST मधून प्रवास करीत असताना, रेल्वे, विमान अशा अनेक साधनाद्वारे प्रवास करीत असताना भाड्यामध्ये 50% सूट ही दिली पाहिजे. याशिवाय बँकेमध्ये जर पैसे ठेवले असतील तर त्यांच्या बचतीवर अधिक व्याजदर दिला पाहिजे. हे शासनाचं कर्तव्य आहे समस्या त्यांच्या सोडवण्यासाठी. याचबरोबर आर्थिक समस्येबरोबरच आरोग्यविषयक देखील सोयी सवलती शासनाने दिल्या पाहिजेत. यामध्ये 3 गोष्टी आहेत. स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करणं आहे. या स्वतंत्र वॉर्डाच्या व्यवस्थेमध्ये 2 गोष्टी आपल्याला सांगता येईल की त्यांना दवाखान्यात जाता येत नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही, म्हणजे त्यांना चालता येत नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला इथं सांगता येईल, इथं वेळेची वाट न बघता सोय केली पाहिजे. शासनाने मोफत औषधं दिली पाहिजे. आता इथं थोडक्यात आपल्याला सांगता येईल की आरोग्यविषयक समस्याच्या बाबतीत देखील ती समस्या सोडवली पाहिजे की जर खरोखर खूप आजारी असतील, फॉर एक्झाम्पल कोरोना आजकाल निर्माण झालेला आहे, खूप मोठा आजार आज जागतिक पातळीवर निर्माण झालेले आहे. अशा वेळ जे काही स्वतंत्र वॉर्ड घेऊ इच्छितात त्यांना स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करून दिली पाहिजे. तिथं त्यांच्या वेळेची वाट बघता कामा नये, वेळ न बघता त्यांची सुविधा केली पाहिजे. औषधं
ही त्यांना वेळेवर दिली पाहिजेत, ती मोफत दिली पाहिजे. त्याचबरोबर स्वतंत्र वार्डाची जेव्हा व्यवस्था केली जाते तेव्हा त्यांना दवाखान्यात जाता येत नाही, तेव्हा शरीर देखील त्यांचं साथ देत नाही. अशा वेळेस त्यांना स्वतंत्र व्यवस्था हे केली पाहिजे. आपल्या समाजात विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये समाजातील विविध प्रकारच्या संघटना आहेत. अशा संघटनेनी देखील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत ह्या केल्या पाहिजेत आणि त्या अस्तित्वात आहेत, उपलब्ध आहेत. यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की पहिली गोष्ट ध्यानधारणा, भजन, कीर्तन, प्रवचन, आध्यात्मिक आराधना, साधना, आणि शेवटची गोष्ट आहे करमणुकीची साधने. इथं सांगितलं की त्यांचा वेळ घालविण्यासाठी या गोष्टी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यांचा वेळ, त्यांचं मन कुठंतरी रमलं पाहिजे. मोक्ष प्राप्तीसाठी तरी त्यांचं मन रमणं गरजेचं आहे. आता कुठेकडे बरं आपल्या कुटुंबात त्यांना जर नको असेल, वेळ द्यायचा नसेल, तर बाहेरच्या गोष्टीमध्ये ते वेळ देऊ शकत असतील तर तिथं त्यांची सोय केली पाहिजे. म्हणजेच मनाची तयारी करण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी जागा निर्माण करून दिली पाहिजे. भजन कीर्तनाची सोय करून दिली पाहिजे. काहींचे प्रवचनं ठेवली पाहिजेत जेणेकरून ते ऐकतील. याशिवाय आध्यात्मिक आराधना करण्यासाठी विविध प्रकारच्या साधनांची उपलब्धता देखील करून दिली पाहिजे. याबरोबरच करमणुकीची साधनं देखील त्यांना निर्माण करून दिली पाहिजेत. क्या माँ, बता तो दिया होता कि आप आ रहे हो। वो तो अच्छा हुआ राम जी चाचा ने मेरे को बता दिया तो मैं आ गया। आधा काम छोड़ कर आया हूँ माँ। एक माँ बेटे और पोते को मिलने नहीं आ सकती क्या? आ सकती हो माँ, चलो आओ। ये देखो माँ, ये है गेटवे ऑफ इंडिया और ये आपका आ गया ताज होटल, है ना माँ? वो देखो माँ, वो जो दूर दिख रहा है ना आपको, वो है एलिफेंटा केव्स। वो देखो माँ, कितना खूबसूरत नजारा है ना? बेटा मुझे कभी घुमाओगे वहाँ पे? हाँ माँ, क्यों नहीं, बिल्कुल घुमाऊंगा। और इसको
इसको कहते हैं बैंड्रा सीलिंग। अच्छा। बहुत बड़ा पुल है ये। ये देखो माँ, ये है आपका जुहू बीच। ये तो काफी बड़ा है। एक मिनट माँ, जरा फोन आया है। माँ, आप जरा उधर जाके बैठिए, मैं अभी आया। हम्म, हाँ ठीक है, मैं आता हूँ। ओके माँ, एक बहुत जरूरी काम आ गया ऑफिस के अंदर और मुझे जाना पड़ेगा माँ। सिर्फ आधे घंटे की बात है माँ, बस यूं गया और यूं आया। ज्यादा देर तो नहीं लगेगी बेटा? अरे नहीं माँ, बिल्कुल भी नहीं। अच्छा एक मिनट माँ, ये चिट्ठी अपने पास रखना माँ। अगर कोई परेशानी हो तो ये चिट्ठी दिखा देना। अच्छा बस मैं आधे घंटे के लिए गया और आया। बेटा, जल्दी आना। अरे माँ बिल्कुल, फिक्र मत करो। जल्दी आओ बेटा। बाय माँ। भैया, समय कितना हुआ? 5 बजे है। माँ जी, मैंने शायद आपको सुबह स्टेशन पे देखा था और अब आप यहाँ पे अकेले। शायद आप बाहर गांव से आई हैं किसी से मिलने। सब खैरियत तो है? सब ठीक है। मैं यहाँ अपने बेटे और पोते से मिलने आई हूँ। अच्छा। सुबह मुझे बेटा लेने आया था, पूरा मुंबई घुमाया, वाह। लेकिन अचानक कुछ काम आ पड़ा, उसे जाना पड़ा। उसी का तो इंतजार कर रही हूँ मैं। ओके। हाँ। माँ जी, आपको कुछ चाहिए? थोड़ा पानी मिल सकता है? हाँ हाँ, क्यों नहीं, लीजिए। शुक्रिया बेटा। जानते हो, मैं मुंबई पहली बार आई हूँ, लेकिन मेरा बेटा यहाँ बहुत सालों से रह रहा है और एक बड़ी कंपनी में मैनेजर है, और उसकी शादी भी यहाँ की एक बड़े घराने की लड़की के साथ हुई है। और तो और मेरे पोते का जन्म भी यही हुआ है। अच्छा। हाँ, लेकिन सच तो ये है कि मैंने आज तक पोते का मुंह नहीं देखा। जब मेरा बेटा मुझसे मिलने आया था तो मैंने पूछा, बेटा मेरी बहू और पोते को क्यों नहीं लाए? तो उसने कहा कि उसकी बीवी को दूर की सफर से परेशानी होती है और उसे गांव का माहौल पसंद नहीं है। तो फिर क्या, मैंने एक दिन फैसला कर लिया, अगर वो नहीं आ सकते मैं तो जा सकती हूँ ना। गांव वालों की मदद से मैं ट्रेन में चढ़ गई और आखिर मुंबई पहुंच ही गई। वाह, ये आपने ठीक किया। देखो, बातों बातों में तुम्हारा नाम ही पूछना भूल गए। जी, मेरा नाम रोहन है और मैं इसी शहर का हूँ। अमेरिका से पढ़ाई खत्म करके मैं यहाँ अपना खुद का बिजनेस शुरू कर रहा हूँ। भगवान तुम्हें खूब तरक्की दे। तुम्हारे माँ बाप बहुत खुश होंगे ना? जी, वो इस दुनिया में नहीं रहे। जिस दिन मैं अमेरिका से वापस आ रहा था तो वो मुझे एयरपोर्ट लेने आ रहे थे और उसी समय उनका एक्सीडेंट हो गया और दोनों की मौत हो गई। मैं एयरपोर्ट पे खड़ा खड़ा उनका इंतजार करता रह गया।
माँ जी काफी देर हो गई है, आपके पास आपके बेटे का फोन नंबर है? मेरे पास उसका फोन नंबर तो नहीं है, पर हाँ एक चिट्ठी देकर गया है। अच्छा वो चिट्ठी मुझे दिखाइए। ये लो। जिसे भी ये बूढ़ी औरत मिले वो कृपा करके उसे नजदीक के वृद्ध आश्रम छोड़ आए, क्योंकि इनकी दिमागी हालत ठीक नहीं है। जी हाँ, वो मेरे साथ उस दिन आई जरूर, लेकिन अपने सहारे के लिए नहीं, बल्कि मुझ अनाथ को माँ का प्यार देने के लिए। अपना गुजारा तो वो आज भी बिना किसी के सहारे अपने दम पे कर रही है, और सिर्फ मुझे ही नहीं बल्कि कई अनाथ बच्चों का सहारा बनी है वो। जो लोग अपने माँ बाप को बोझ समझ के छोड़ देते हैं, वो भूल जाते हैं कि जो माँ अपने बच्चे को 9 महीने से लेकर बड़े होने तक का बोझ प्यार से उठाती है, वो कमजोर कभी नहीं हो सकती। इसकी जीती जागती मिसाल है ये माँ। और बेटा चाहे कितना भी बुरा हो, माँ तो माँ होती है, जो आज भी इस आस में जी रही है कि एक दिन उसका बेटा उसे लेने जरूर आएगा। लड़खड़ा के गिरा, गिर के फिर जब उठा, तेरे चेहरे पे जन्मी धनक सी खुशी, तेरी गोदी में दिखा है एक आसमां। मुलांनो, तुम्ही लहान होता तेव्हा तुमचे आई वडील आजी आजोबा यांनी तुमचा सांभाळ केला, तुम्हाला हवे नको ते पाहिले, तुमच्या इच्छा पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी ओलांडलेल्या वयोवृद्धांनी आपले तुमच्याविषयीची कर्तव्ये पार पाडली. आज त्यांचे बालपण आहे. अशा या त्यांच्या बालपणामध्ये तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा, पूर्ण करा. तुम्हावर देखील अशी वेळ येऊ देऊ नका. हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
कुटुंबातील सदस्य यांना मी सांगू इच्छिते की आपल्या कुटुंबामधील वयोवृद्ध लोकांना समजून घ्या, त्यांच्याबरोबर ॲडजस्टमेंट करा, कारण तुम्ही देखील वयोवृद्ध होणार आहात. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. समाजामधील सदस्य हो, 60 ओलांडलेले सदस्य हो, तुम्ही तपवृद्ध, वयोवृद्ध, अनुभव समृद्ध आहात. त्यामुळे आपलेच खरे हा हट्ट सोडून द्या. आपल्या घरातील इतर सदस्यांशी योग्य ती तडजोड करा. विचारांची त्यांच्याबरोबर देवाणघेवाण करा, म्हणजे तुमच्यावर वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ येणार नाही. म्हणून असे म्हणता येईल की शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. प्रत्येकाच्यावर ही आयुष्याची संध्याकाळ येणार आहे. आता आपण पुढील तासाला वृद्धाश्रमाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. मी डिक्लेअर करते की आम्ही शैक्षणिक प्रेझेंटेशनसाठी व्हिडिओज तयार केलेले आहेत. यामधील वापरलेले इतर व्हिडिओज त्या विषयासंबंधातील पर्टिक्युलर पॉईंटशी संबंधित उत्तम आमच्या दृष्टीने आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचा आमचा हेतू नाही. प्रत्यक्षात कळत न कळत आपल्या जीवनामध्ये चुका होतात. त्या चुका सुधारण्यासाठी कदाचित हे व्हिडिओज फार मोठी भूमिका पार पाडतात. त्यांच्या या विचारामध्ये फरक पडू शकेल व त्यामुळे विद्यार्थी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक बनतील अशी अपेक्षा आहे. नव्हे तर आहे हेच खरे शिक्षण आहे. हे व्हिडिओज केवळ करमणूक, मनोरंजन म्हणून पाहून सोडू नका, तर त्यांचा वापर आपल्या दैनंदिन वर्तनात करा. इतरांनाही सांगा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आम्हाला प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती आहे.